नमस्कार सर्वांना। तर आज आहे महाअष्टमी आणि महाअष्टमीच्या निमित्ताने सर्वांच्या घरोघरी कन्यापूजन केले जाते। तर आपल्या सुद्धा घरी कन्यापूजन होणार आहे, तर त्यासाठी मी स्वयंपाक करायला लागलेले आहे। तर इथे मी चणे घेतलेले आहेत, रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर त्यासाठी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि मगच पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तेजपान, दालचिनी आणि एक मसाले विलायची आणि त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ मी ऍड करून दिलेले आहे। आणि पाणी जास्तही ऍड करायचं नाहीये, थोडंसं पाणी ऍड करून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्या जवळपास 4 शिट्ट्या मी काढून घेणार आहे। एक्स्ट्रा वरती काढले तरी हे गळत नाही, तर त्यासाठी मी जरा थोडंसं एक्स्ट्रा शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण की मुलं आहेत, लहान मुलं खातात, त्यामुळे कसं छान असे सॉफ्ट शिजले ना तर ते बरे पडतात। तर मी इथं बघू शकताय शिजवून घेतलेले आहे 4 शिट्ट्या काढून। तर इथे बघू शकताय चणे जे आहेत एकदम छान असे सॉफ्ट शिजले गेलेले आहेत। तर एक्स्ट्रा जरी शिट्टी काढली तरीही हे गळत नाही, तर थोडीशी एक्स्ट्रा शिट्टी काढून छान असे मऊ शिजवून घ्या, लहान मुलं खातात। तर यामध्ये आपल्याला काय करायचंय, कांदा, लसूण वगैरे ह्या गोष्टी इथे यूज करायचे नाही। कन्यापूजन मध्ये नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण हे वापरायचे नसतात। तर इथे बटाट्याची भाजी पण जरी तुम्ही केली ना तर त्यामध्ये कांदा वगैरे अजिबात वापरू नका। इथे मी फक्त हिरव्या मिरच्या, टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि त्यानंतर अद्रक घ्यायचे। सो अद्रक इथे नव्हतं तर त्यामुळे मी स्किप केला आणि इथं दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या याच्यामध्ये आपल्याला। आणि इथे शिरा सुद्धा मी तयार करून ठेवून दिलेला आहे। तर आता इथे एका बाउलमध्ये मी थोडेसे काही मसाले आहेत ते घेते आहे। तर इथे मी जवळपास 4-1 चम्मच असे धण्याची पूड घेतलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे। आता आपण इथं काय केलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे इथं लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच करायचं। तर मिरची जर तिखट असेल तर थोडीशीच टाका, कारण की लहान मुलं खाणार आहेत। तर इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, थोडंसं लाईट असं गरम मसाला घेतलेला आहे आणि याला काय करायचं, थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये तेला जेव्हा आपण टाकू तर हे मसाले जळणार नाहीत, त्यासाठीच आपल्याला पाण्यात मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आता इथं मसाला रेडी आहे दळून। अद्रक असेल तर अद्रक नक्की ऍड करा। तर कढई मी ठेवून दिली होती तपण्यासाठी, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, जिरं त्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जो मिक्सर मध्ये आपण ग्राइंड करून ठेवलेला मसाला होता तर त्यामध्ये ना अद्रक नक्की ऍड करा बरं का, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते टाकलेलं नाहीये। अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो हे नक्की ऍड करा आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। जे पावडर मसाले आपण पाण्यामध्ये पेस्ट तयार करून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचंय। तर इथे ना माझी थोडीशी गडबड झाली आहे, म्हणजे व्हिडिओ कसे मी एकटीच करते सगळे हँडल, व्हिडिओ काढणं वगैरे, तर त्यामुळे थोडंसं व्हिडिओ स्किप पण होऊ शकते। तर इथे ना कसुरी मेथी सुद्धा ऍड करा, कसुरी मेथीची एक वेगळीच एक छान चव येते। इथे मी कसुरी मेथी सुद्धा ऍड केली होती। तर इथे बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला छान भाजला गेलेला आहे मस्तपैकी। आणि मसाला छान भाजला की त्यानंतरच आपल्याला ही चणे जे आहे शिजलेले ते टाकायचे आहे। तर इथे जर पातळ भाजी तुम्हाला करायची असेल तरच हे पाणी यूज करा, नाहीतर मग हे पाणी तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी यूज करू शकता, कुठल्याही भाजीसाठी अतिशय हेल्दी आहे हे पाणी, कारण की चणे ऍक्च्युली खूप हेल्दी आहेत। तर चणे नक्की खायचे सर्वांनी, त्याचं सकाळी चहा बनवून वगैरे सुद्धा खायचा, शरीरासाठी खूप चांगले आहेत, कॅल्शियम भेटतं। आणि इथे बघा चणे आता छान मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी सुक्कीच भाजी करणार आहे, ओली भाजी करणार नाहीये, कारण की कन्यापूजनसाठी ही एकमेव अशी भाजी आहे ना ती मुलं आवडीने खातात। आणि छान मिक्स केल्यानंतर मी इथं तुमच्या बरोबर माझं असं होतं एकटीची गडबड असल्यामुळे तर इथे मी मीठ टाकलेलं होतं चवीनुसार, तर ती व्हिडिओ स्किप झाली माझ्याकडनं, त्याबद्दल सॉरी। या बस हे नाही आलं ना अजून दुर्वा, येतील बसा 2 मिनिटं। हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना, मजेत? आम्ही पण छान आहोत। तर ब्लॉग तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल थंबनेलवरनं। तर आज आहे आपल्या घरी कन्यापूजन। तर आज म्हणण्यानुसार 9वा दिवस आहे, पण आज खरी महाअष्टमी आहे। तर आज सगळेजण उपवास धरतात आणि उद्या जेव्हा घट हलवतील तर त्यावेळेस उपवास सोडला जाईल। तर असं काही आहे, 1 दिवस वाढलेला आहे, त्याच्यामुळे 10 दिवस पडताय। तर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करतात, तर घरोघरी कन्यापूजन केले जाते। आज सगळ्या ज्या कन्या आहेत ना तर सगळीकडे आज त्यांचं
म्हणजे अक्षरशः पोट भरलेलं आहे, सगळ्यांच्या घरोघरी जात आहेत. तर आपल्यासुद्धा घरी आज कन्यापूजन होणार आहे आणि कन्या सगळ्या आलेल्या आहेत. तर अजून काही 1-2 जणी आहेत, तर शक्य झालं तर 7 नाहीतर मग 9 असे पाहिजेत. आणि एक आमच्या घरामध्ये खंडेरावांचे घट असतात, त्यामुळे खंडेराव आम्ही हे करतो, बसवतो. तर आता सगळेजण आले की त्यानंतर मग त्यांचे आपण पाय वगैरे धुवू, पायावर स्वस्तिक वगैरे काढू, नंतर त्यांचं ते म्हणतो ना ओवाळू, त्यांना भेटवस्तू द्यायची असते, त्यांना खुश करायचं असतं आणि एक जेवणाचं. तर अशा प्रकारे होणार आहे कन्यापूजन आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर कसा होतो तर लाईक करा, शेअर करा. चला आल्या का पोरी आल्या, छोटे छोटे कन्या आलेल्या आहेत. ही पण कन्याच आहे बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल बॉय. ही पण कन्या आहे, स्कूलच्या ड्रेसवर आलेली आहे. आणि ही आपल्या इकडे जा ना, तिला बोलून आणखी. गोरे मावशीची नाही आली काय माहिती, तिला सांगितलं तिला. हा ना, झाल्या पण 9 झाल्यात मम्मी. हा, फक्त एक खंडेराव बोलून घ्या. येतोय का हा, जाऊ दे, कियांश आला तरी चालेल. आता आपल्या 9 झाल्यात ना. कियांश गोरे मावशींचं नाही का. सो आता इथं आपण टाकून घेतोय आसन. त्यानंतर आम्ही मुलांना जेवण्यासाठी केलेला आहे, तुम्हाला दाखवते मी एक एक करून. सो सुरुवातीला हा प्रसाद तयार केलेला आहे मी. आणि त्यानंतर इथं मुलांच्या आवडीचे फेवरेट चणे, थोडंसं टॉर्च लावते मी, थोडंसं अंधार पडत आहे. चणे केलेले आहेत, मस्त गरमागरम चणे होते. आणि नंतर इथं पुऱ्यासुद्धा आम्ही तळून ठेवून दिलेल्या आहेत, बघू शकते. आणि इथं थोडंसं भात वगैरे केलेलं आहे, डाळ थोडीशी पीठ शिल्लक ठेवलेलं आहे, भात आहे. इथं एका साईडला डाळ पण केलेली आहे. पण मला शक्यतो कसे चणे, पुरी आणि शिरा याचाच खरा मेन नैवेद्य असतो. राजू चौधरी. तू अरे तू लाड. तुम्ही पाय पुसा, लगेच नाही थांब, लगेच करून घे. गुड गुड गुड, शाबाश. शाळेत जातं की नाही सगळेजण, का घरीच बसतात? जातात ना. हा, तू नाही जाते यार, ते असली तू नाही जाते ना. कितीला आहे फर्स्ट तू? अरे विचार करून सांगते, म्हणजे मी पहिली का दुसरी तिसरीला? तू पहिलीला, 5th ला. अरे वा, तू मोठी आहे ना. अरे वा, 4th ला. अरे वा, अरे वा. 4th, 3rd. मोठे असल्यामुळे दिसते ती. अभ्यास मोठं माणूस बनायचं बरं का, मोठं माणूस बनायचं. घरी भांडे धुवायचे नाही मोठं झाल्यावर. हा, मोठं माणूस बनायचं, पायलट बनायचं, डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं. त्यासाठी काय करायला लागेल? अभ्यास करायचा चांगला, तेव्हाच पुढे जाऊन मोठं माणूस बनतो. गाडी भेटती, बंगला भेटतो, घर भेटतो राहायला. हा, नाही तर मग आहे भांडे झाडू मार, पोचा मार. दरवाजा काय. सो आता आपल्या घरी बघा कन्यांचं आगमन होणार आहे. ते कन्या बघू शकताय तुम्ही, छोट्या छोट्या. आता त्यांचा स्वागत आपण आपल्या घरामध्ये करणार आहोत. आणि आता त्यांचं जेवण वगैरे, त्यांच्या आधी पाय धुवू, त्यांच्या पायावर स्वस्तिक वगैरे काढू आणि त्यानंतर मग जेवणाची सोय आपण करणार आहोत. ते लाल वाला टाकून द्यायचं. ते कोणतं, ते वाला का? ते टाकू. शू तिथून हळदी कुंकू दे बेटा. ते खोल, ड्रॉवर खोल, ड्रॉवर. हा ते खोल दे, तिकडलं साईडचं ते. हा, हळूच खोल, नाही सगळं खोलून टाक हळूच. या इकडे.
दिसतं. नंदिनी संजना अगं तुम्ही उभी नाही काढत आहे का? उभी पण काढली ना श्रेयानी. घे ना उभी येते मला वाटतं ती. तुम्ही सगळ्यांची व्हिडिओ काढायची ना? हो. दोन नवीन या कोण आहे ठीक आहे आली. आली का नवीन भाडेकरी का? मम्मी म्हणलं तर आपण बुक लगे किती आग नंदनी पावसाचा आता नाही
तुला काय बोलली ती चांगली नाही तिला बोलली आणि मी बोललो होतो आता लई जोर मारून सेम काकू सारखे मोठी काकूच खंडेराव खंडेराव या ये बेटा जा ना अरे जा ना पाय धू फक्त पाय धू ना ते नाही लावणार जा ना अरे प्रोसेस बस पण करावं लागेल याला एक दुपट तू ओढणी बांधते कॅप नाही माझ्या अगं ही सगळे बांधतात बॉईज आणि गर्ल दोघंही बांधतात जेव्हा शेरावली माताकडे जातो ना त्यावेळेस सगळे पट्टी नाही येणार ते ओढणी वाटतं नाही त्याला आता टोपी कुठे ये ना तू ये ना ये त्यांना हळूच काढून दे ऑरेंज वाला घालायचं कोणते पण घाला पाय दे असे अंगठी अंगठे ठेवा अशी फक्त अंगठे ठेवा लागेल वेगळं काढते ना हा बस असे अंगठे ठेवा लागेल जवळ का ना पोट त्याला काय केलं नाही मी काय केलं एका रूम मध्ये तो बिचारा तू परत घाबरून राहिलं तुम्हाला बस टोपी घाल अशीच करते खाली दोघं सायकल खेळत होते आई बोलली चला वरती हो का आम्ही गेलो माहिती आम्हाला माहिती आम्हाला सगळं माहिती हे दोघं आम्हाला बस टोपी मी ठेवून देते जास्त डोळा बेट थोडा किती गोर राम राम पाहून टोपी मोठी त्याच्या डोक्यापेक्षा इशारा करून पाय सरळ करा सगळे तुला ओढणी नको ना बाळा ओढणी नको ना बसू ना मग फोल्ड करून मुलांना आण ना मग दे शिराज मम्मा खीर आहे का त्याच्यामध्ये पुरी लागली तुम्हाला सांगितलं पण मला सगळ्यात पहिले पाणी दे हो बा पाणी है ना हो स्पेशल मला पण मला खीर नको देऊ असं सांगा मला तुला एक देऊ दोन दोन देऊ लागली तर अजून घ्या तुला दोन देऊ एक देऊ तुला मम्मा मला खीर नको देऊ आता मी जेवण करतो येस मम्मा दाबू नको दाबल्यावरती काय सोडून जाईल एकदम मस्त खास अरे मला छोले भटुरे खूप आवडतात छोले भटुरे नाही बेटा तुला पुरी देऊ किती देऊ काकू ते करून तुला देऊ देऊ किती देऊ एकच देऊ तुला चार आधी 3 घे मी परत दे पूर्ण दे तुला दे तुला किती देऊ आम्ही देऊ मम्मा फक्त उष्ट नका पडू बस तुला देते नको तुला देऊ बाळा एक देऊ 3 मला एक इतके छोटे छोटे पुरे तुला तुला देऊ काकू किती गोड मला एक दे तुला तुला देऊ मला एक द्या तुला हवी स्टार वाली देऊ काकू ते करून स्टार वाली पुरी काकू तुला हवी स्टार वाली धर.
आपला खंडेराव बघितला का? किती दिवसापासून ती आता आपण दसऱ्याला करू. उद्या घट हे झाला ना मग काढायची. मी खाली सगळं. हा चालेल. मी पण काय ठीक आहे खा. पहिले हे खा तुम्ही दोघी. पळते कसं बघते बाई. श्रेया करती आता. डाळ भात. मी सुपर फॅन आहे डाळ भातची. लहानपणापासून खाते. बरं. मी पण खाते लहानपणापासून. जेवण नाश्ता तेच नाही. ती मॅगी खाती जास्त हे ना शिवण्या. आज सगळं माताजीवर आहे. मम्मीने बनवली. दुसरीकडे पण जातील ना ते. तिकडे त्यांना सांगायचं आम्हाला थोडं थोडं द्या बरं का. असं जास्त नको वाढून. त्याला भारी बसले तर बोलत होते. अजून दे त्याला पुढे. ही अंश ती एक छोटी पाहिजे खाती का? तुझी बहीण कुठे आहे? काही पाहिजे की नाही? ए तुझी बहीण कुठे आहे? अजून आता नको कोणाला बा. राहू दे पत्रवाळी. तू नको पत्रवाळी. तू फक्त हात. मी कसं यांना नॅपकिन दे का साक्षी. परत झालं अजून. तू आता चल ऍक्शन करून घे. राहू दे खाली ठेव. पत्रवाळी तुम्ही फक्त हात धुवा. असं करून दिलं. हे पण टाकू का? काकू नाही हा नव्हता दुसरा. तुम्ही कशाला पुसताय? यांना नाही सांगितलं ना ते जास्त. काय ग काय झालं? काहीतरी बोलायला किडा आहे. मेला मेला. हे बघ उडणार किड होतं. यांना दोघींना नाही. मम्मी मी हाती कुंकू देते. हे जमलं इकडे आता. साक्षी देते. पकड दिदे. चाल हे पैसे अंबानीच्या हाऊस मध्ये ₹1 कुठे?
क्लिप कसं द्या क्लिपा नाही ना त्यांना फक्त कॅडबरी नाही रे, नाही आलाय, नाही आलाय. काही लावू नको असं देऊ त्या हातात मम्मी त्यांच्या इकडे मम्मी त्यांना भंडारा लावा. आता तू कर. हा त्यांना लाव दोघांना भंडारा हातात दर पैसे पडूच जे भेटेल ते करायचं, इकडे तिकडे नाही करायचं. तसं त्याच्यावरच जग मग हे नाही घ्यायचं. अजून एक मग 5 रुपये तुला आली बाळा, हिला आली ना. इकडे वरती बघ. आता माझं भांडणं करत बस नका मी सांगू काय. आता मी कन्फ्युज होऊन राहिले कसं भांडणाला जो पहिले भेटेल तो घ्यायचा. जय माता दी, जय माता दी. आजपासून तुमची माता संपली. आता मम्मी माता राहील आता. तिला दे ना, शिवला दे ना एक. हा एक नको काउंटिंग. सो अशा प्रकारे कन्यापूजन झालेलं आहे. तर सगळ्यांचं घोळ काय. आता आपण त्यांच्यासोबत फोटो सेल्फी काढून घेणार आहोत. पुढे या बाळा. चला पुढे या. असं यायचं का. पैसे कशाला दिले. रुमाल कशाला आहे. शेंबूड पोसायला. बरं एक काम करा, आता तुम्ही शेंबूड पुसत राहा, मला चॉकलेट देऊन द्या. तू नाही देत चॉकलेट. तू चला खावा चॉकलेट. बाय बाय. जय माता दी. प्यार से बोलो, जोर से बोलो. थँक्यू. सगळे आलेत, मस्त वाटलं. तर हॅलो फ्रेंड्स, आता इतक्यात कोणत्या आहे ना का बोलू का तिला. श्रेया, ए श्रेया इकडे बाळा खाली जिरा घेऊन ये. ती म्हणाल बाळा आता ब्लॉग चालू. ती म्हणाल मम्मी बाळा बोलली मला. तर आता ना कन्यापूजन झालेलं आहे. आमचा आहे उपवास. तर आम्ही आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी करतोय आणि बाकीचे जे आहेत ना, बाकीची मुली वगैरे आहेत त्यांना जी चण्याची भाजी आहे ना, आता आपण कन्यापूजनला केली होती तर ती चण्याची भाजी मुलींना खायची आहे. तर त्यासोबत त्यांच्यासाठी पुऱ्या वगैरे करतोय. थोड्याशा केल्या होत्या, त्या संपल्या. तर आता पुन्हा पीठ भिजते आणि पुन्हा आम्ही त्यांना पुऱ्या वगैरे करून देऊ आणि साबुदाण्याची खिचडी करून देतो आणि त्यानंतर पहिले आरती घेऊ. आता हे पीठ भिजून पहिले आरती घेणार आहोत. मला थोडंसं जिरे घेऊन ये. खाली कुठून म्हणजे दुकानातून जाईल. नाही ग, मी लावून कडी लावली. नाही कडी लावून आली मी. तर काय हो एवढं पीठ भिजलं का मग आरती घेऊ. अजून आता 7:30 झाले ना. आता इतकं पीठ भिजून घेऊ, आरती घेऊन घेऊ आणि त्यानंतर मग हे काय. अरे इकडे बघ की किती सुंदर. इकडून ये, माझा हाताचं हे जातोय जरा. तर श्रुत्या चाललेली आहे डान्स कॉम्पिटिशन, नाही दांडिया कॉम्पिटिशन क्लासमध्ये वाटतं तिच्या. क्लासेसमध्ये आहे दांड्याचं. तर ती चाललेली आहे. तर कशी दिसते सांगा नक्की. छान दिसते. तर चला तुम्ही बघत राहा. आता आम्ही सगळं करून घेतो, मग आरती घेतो आणि त्यानंतर मग तुम्ही कंटिन्यू करत राहा. आणि दांड्या सुद्धा होणार आहे. दांड्या पण बघायला भेटतो तुम्हाला या व्लॉगमध्ये. तर कुठेही जाऊ नका, कंटिन्यू करत राहा. काय माता फक्त एकच
हे काय दुखी बाई काय समजत नाही मला काय हे बाई काय दुखी आहे काय कारण काय हात तोडला असं आहे का? हे म्हणते मला डायरी द्या आता डायरी कुठून आणू मी काल साईने हात तोडला कसली डायरी पाहिजे तुला कसली डायरी काय हे डोळे. मला नाही कळून राहिलं ते हे दुखतं फक्त एकच कडवं आरती खंडेराया बस मधी नाही मधी काहीच नाही हे बघी कुठे जायचं ते गर्दन मस्त आलं किती वाजता मग 5 वाजे मला मी 2-3 वेळा बघितलं बरं का दूध नाही आणलं ना नाही ना दूध आणायचंय काय कॅन खालच्या घरातून हा काली बघा मग झाकण सापडल तर नाही सापडल असं आहे कोकळे गळा आवाज काढायची नाही 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 कोकिल कंठी अप्सरा कोकिल कंठीनी अप्सरा उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो हा स्वर्ग से उतरी काय म्हणली वाटतं ना स्वर्ग से उतरी स्वर्ग से उतरी कोकिल कंठीनी अप्सरा असं ते दयाला नाही म्हणत बाई बाई एक गरबा कर की मग कशी करणार श्रुती कसं श्रुती खरंच तर अशा प्रकारे आमची आज आरती झालेली आहे फुलारा पण छान चढलाय हे आम्ही याच्यासाठी बांधलं केरला एकदम केरला बाई आमची वरती बघा बाई अशी वरती बघा एकदम केरला तर आम्ही याच्यासाठी हे इकडं बांधलंय की ते नाही का धूप वगैरेचा वास आहे ना मग त्या फुलाऱ्याला सगळा लागतो मग नंतर कोणी खात नाही तर त्यासाठी आम्ही हे पॉलिथिन बांधली आणि ह्यावेळेस कसं 10 दिवस पडलेले आहेत ना तर त्या थोडे एक्स्ट्रा दिवस आहे त्यामुळे तर अशा प्रकारे आजची आरती आणि काल जसा फुलारा चढलेला आहे सो आता आम्ही जेवण करतो म्हणजे आमचा उपवास चला तर आता मी फराळाचं करतो बाकी यांचे जेवण झालेले आहेत आणि ही आमची गर्ल्स गँग यांचे पण जेवण आता बाकी आहेत साक्षीचा उपवास आहे बाकी हे सगळे जेवण करते आणि मग नंतर दांड्या आमच्या होणार आहेत खाली तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा कशामुळे जेवण ओढा चला सो अशा प्रकारे सगळ्यांची जेवण झालेली आहेत तर जेवणाचं काही दाखवलं नाही सगळे बसले होते पंक्तीने जेवायला आणि आम्ही इकडे साबुदाण्याची खिचडी आमची बनवतोय तर ती झाली की आम्ही सुद्धा साबुदाण्याची खिचडी खाऊ थोडंसं फ्रेश होऊ आणि त्यानंतर आता तर वाजले 8:30 वाजेपर्यंत सगळं उरकून गेलं त्याच्यानंतर मग दांड्यांचा प्रोग्राम होईल आपला काय नाही इकडंच खेळायसाठी तयार होत आहे इकडे नाही श्रुती पण नाही चालली अहो मम्मी इकडेच खेळण्यासाठी तयार होत आहे